वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. जम्मू काश्मीरचा वशिष्ठ गोत्रीय एक ब्राह्मण, त्यांचं आडनावही वशिष्ठच होतं. ते इथं आले होते, पंढरपुरात आले होते आणि त्यांनी हा आपला सगळा गदारोळ पाहिला. त्यांनी या तत्वज्ञानाचं स्वरूप पाहिलं. त्यांनी अहंकार सोडून एकमेकायती लोटांगणी हा तत्वज्ञान पाहिलं. रामकृष्ण हरीचा उघडा मंत्र सांगितला. अरे आम्ही त्यांना म्हणलं की आमचं झाकरीत काही नाही आहे, उघडा मंत्र जाणार रामकृष्ण हरी म्हणा. आनेनो ब्रह्ममार्ग चुकले म्हणून वारकरी उघडाच असावा. जास्तीत जास्त नागडा असेल तर फार चांगला, म्हणजे लौकिक अर्थाने नाही, अंतर्बाह्य म्हणून शुद्ध शब्द आहे. मला सांगायचं आहे, तो वशिष्ठ गोत्री ब्राह्मण म्हणला, चर्चा करत होता. बोलता बोलता तो म्हणाला, अरे तुम्ही महाराष्ट्रीयन लोक बहुत स्वार्थी आहे. मला थोडसे धक्का बसला, कारण महाराष्ट्रासारखं उदार कुणी नाही. इतिहास सांगतो, महाराष्ट्र जर उदार नसताना तर या हिंदुस्थानचा भूगोलही संपला असता. मला सांगायचं आहे तो काय, मी म्हणलो वशिष्ठ जी आप ऐसे क्यों बोल रहे, आपण असं का बोलता सांगा बरं. अरे आमच्यासारखा निस्वार्थी कोणी नाही, महाराष्ट्रातल्या सारखा निस्वार्थी कोणी करत नाही. मग ते भारतीय संग्राम असो, स्वातंत्र्य संग्राम असो, नाही तर तत्वज्ञानाचा कुठलं प्रांगण असो, महाराष्ट्रासारखा उदार कोण नाही. तुम्ही असं काय म्हणतो. नाही नाही, हम फिर भी बोलते महाराष्ट्र लोक बहुत स्वार्थी आहे. म्हणजे कसं स्वार्थी, अरे काय सांगू तुम्हाला. म्हटले तुम्ही इतके लोक स्वार्थी आहात. तुम्ही ज्ञानेश्वराला इथंच ठेवलं, तुकाराम महाराजांना इथं जन्म घ्यावा लागला, नामदेव महाराज इथं जन्मले, निळोबा महाराज इथं जन्मले, जनाबाई इथं जन्मले, मुक्ताई इथं जन्मले. एक तरी माणूस तुम्ही आमच्या उत्तर हिंदुस्थानात जर पाठवला असता तर आमचा उद्धार झाला असता. अरे टाळ्या वाजवायचे नाहीत, प्रवचन आहे. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. 12व्या अध्यायातली ही पहिली ओवी आहे. या ओवीचा यथामती विचार करण्याच्या आधी तुम्हा भवादृश्य श्रोत्यांच्या पुढे एक विनंती करणार आहे. तुमचे अवधान धाय, तुम्ही म्हणाल ऐसे होय, ऐसे वक्तृत्व कवण आहे जेणे रिधा तुम्ही. जगामधल्या सर्व तत्ववेत्यांच्या मध्ये आणि माऊलीमध्ये असणारा फरक म्हणजे ही ओवी आहे. जगाच्या सुरुवातीपासून जगाच्या अंतापर्यंत जे तत्वज्ञान सांगितलं जातं जाईल, त्यामध्ये आणि ज्ञानेश्वर महाराजांमध्ये फरक काय असा जर कोणी प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर एकाच शब्दात, एकाच ओवीत, एकाच वाक्यात द्यावं असं जर वाटत असेल तर ती म्हणजे ही ओवी आहे. सर्व जगाचं कल्याण, मांगल्य, सुख, समाधान देण्याचं सामर्थ्य ज्या अक्षरामध्ये आहे, ज्या अक्षरामधून प्रत्यक्ष परब्रह्म बाहेर पडतं, नवे नवे ज्या अक्षरात वेदापेक्षा श्रेष्ठ असणारं सामर्थ्य आहे, कैवल्य आहे, महातेज आहे, त्या वाक्यामध्ये तत्वज्ञानाची कास आहे. असं तत्वज्ञान सांगूनही तुमचे अवधान जाय, तुम्ही म्हणाल ऐसे होय, ऐसे वक्तृत्व कवण आहे. अरे ज्ञानेश्वर महाराज माऊली, असं तुम्ही म्हणावं की ज्यांच्या एका अक्षरामध्ये सर्व वेद सामावलेला आहे. मी सहज बोलत नाही महाराज. जयाचे पिसाट शब्द सुखे म्हणून येती वेद सदेह सच्चिदानंद कान व्हावे. ज्यांच्या मुखातून सहज बाहेर पडलेल्या शब्दामध्ये वेदाचं सामर्थ्य आहे, अशा सामर्थ्यवान माणसाने म्हणावं ऐसे वक्तृत्व कवण आहे जेणे रिझा तुम्ही. आणि आम्ही मात्र ज्ञानेश्वरीचे वेचे वाचून म्हणतो की महाराज आहे. आणि आमचं वक्तृत्व, आमचं निरूपण म्हणजे गीतेचा शेवटचा अर्थ असं म्हणायचं. ज्ञानेश्वरीचा अर्थ आम्हाला सांगितला असं म्हणायचं. ज्या ज्ञानोबा तुकोबांना त्यांच्या आयुष्यामध्ये भीकही घातली नाही, समाजामध्ये त्याच्या जीवावर जगणारे आम्ही महाराज लोक म्हणतो माझं प्रवचन आहे का. वेडाचार आहे, याला दुसरा काही अर्थ नाही. म्हणूनच मी तुम्हाला विनंती करतो की असं समर्थवाणी ज्यांच्या ठिकाणी आहे ते तुम्हाला विनंती करतात की ही विनवणी सलगीची. आणि मी मात्र म्हणतो विवेकानंद महाराज अध्यक्ष बोलणार आहे. कोण हा जंतू सुद्धा नाही माऊलीच्या समाधी जवळचा, आणि मात्र हबप पाहिजे, महाराज पाहिजे.
जाऊ द्या, तो विषय मला सांगायचा नाही. सांगायचा तो विषय आहे सप्तशताब्दी निमित्त ज्ञानेश्वर महाराजांचंच वर्णन या ओवीमधून मी सांगणार आहे. भले ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या सद्गुरूचं वर्णन या ओवीतून केलेलं असो, या ओवीतून ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरूबद्दल असणारी पूजा मांडतात, परंतु आमचे सद्गुरू कसे आहेत हे जर दाखवायचं असेल तर ते सद्गुरू जय जय शुद्ध या ओवीतूनच आपल्याला प्रगट होतील. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन, ज्ञानेश्वर महाराजांचं गौरव, ज्ञानेश्वर महाराजांची स्तुती, ज्ञानेश्वर महाराजांचं औदार्य, ज्ञानेश्वर महाराजांचं कर्तृत्व वक्तृत्व जर पाहायचं असेल तर त्यासाठी दुसऱ्या अक्षराची गरज नाही, आपल्यासारख्या मार्क्या अक्षराची गरज नाही. त्यांचंच वर्णन करायचं असेल तर ते त्यांच्याच अक्षरातून करावं लागतं. म्हणून तुका म्हणे अंगे व्हावे जै आपण तरीच महिमाने. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज कसे होते, ज्ञानेश्वर महाराजांनी अवतार कशाला घेतला, ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं, ज्ञानेश्वर महाराजांनी इथे कसं वागलं हे जर कळायचं असेल, ज्ञानेश्वर महाराज कसे दिसत होते, ज्ञानेश्वरांचा आचार काय विचार काय याचा विचार करायचा झाला तर ज्ञानेश्वरी उघडा, दुसरं काही उघडलं तर दिसणार नाही. ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णनच आहे जय जय ओशो. म्हणून यासाठी मी तुम्हाला फार जुन्या अशा काळाकडे घेऊन जाणार आहे. किती मोठा काळ आहे ज्याचं वर्णन करता येत नाही अशा काळाकडे घेऊन जाणार आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवते भारताभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं हे आपल्या अवताराचं सूत्र सांगितलं की ज्या ज्या वेळेला धर्मग्लानी येईल, ज्या ज्या वेळेला धर्म संस्थापना करण्याची गरज येईल त्या त्या वेळेला मी अवतार घेईन. 10 अवतार घेतले, मुख्य 10 अवतार, असे कोटी अवतार आहेत, त्याचा विचार आपण करणार नाही. 10 अवतार घेतले कशासाठी, अभ्युत्थान धर्मस्य. ग्लानी आल्यानंतर अभ्युत्थान करण्यासाठी मी जन्म घेतो असं त्यांचा अवताराच्या पाठीमागचं रहस्य आहे. 10 अवतार घेतले आणि पुढं कली येणार, कलियुग येणार आहे माहीत झालं. कलिंग अवतार हा कलीतला आहे, सर्व नष्ट करण्यासाठी आलेला आहे. पण जगाचा उद्धार करण्यासाठी, कलीचा उद्धार, कलीमध्ये देखील जगाचा उद्धार करण्यासाठी अवतार घ्यावा लागणार, कारण त्या ठिकाणी धर्मग्लानी निश्चितच येणार. हे त्या क्रांतदर्शी येत्या देवाला देखील कळलं. त्यांना कळलं नाही तर कुणाला कळणार. धर्मग्लानी येणार हे त्यांना कळलं. अशी धर्मग्लानी जी त्रेतायुगात, सत्ययुगात, द्वापार युगात येऊन गेलेली आहे, त्याचा उद्धार करण्यासाठी, त्याचा अभ्युत्थान करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने अवतार घेतला, भगवान विष्णूने अवतार घेतला. पण यापुढे जी होणार आहे धर्मग्लानी, यापुढे जी धर्मसंस्थापना करावयाची आवश्यक आहे, त्यासाठी अवतार कोणी घ्यायचा याची चर्चा सुरू झाली महाराज. कारण 10 अवतार घेतले ते महाविष्णूंनी घेतलेले आहेत. 10 अवतार जे झालेले आहेत त्यामध्ये एकाच देवाचा अवतार आहे, तो म्हणजे महाविष्णू. बाकीच्या देवांना अवतार घ्यायची गरज नाहीये, कारण त्यावेळेला महाविष्णूने सांगितलं होतं की तुमच्या अवताराची गरज नाही, मी माझ्या स्वतःच्या अवताराने या जगाचा उद्धार करेन, धर्मसंस्थापना करेन. पण कलियुगातले लोक, कलियुगातला जीव, कलियुगातली शक्ती हे सर्व पाहिल्यानंतर या अवतार प्रकरणाचं संक्रमण करायचं ठरवलं महाराज. आणि म्हणून 3 देव एकत्र आले आणि त्यांनी विचार केला की काय करायचं. दोन्ही देवांनी सांगितलं महाराज आता का विचारताय, 10 अवताराच्या वेळेला आम्हाला विचारलं होतं का, तुम्हीच एकटा जायचा, सगळ्या जगाचं उद्धार करायचा, धर्म संस्थापना करायची आणि परत निजधामाला यायचं. या वेळेला तुम्हाला साकडं का पडलं. तर ते साकडं का पडलं सांगू का म्हणले भगवान श्रीकृष्ण. अरे आतापर्यंत एकाच रावणाचा वध करावा लागत होता, एकाच शिशुपालाचा वध करावा लागत होता, एकाच दुर्योधनाचा वध करावा लागत होता, एकाच हिरण्यकशिपूचा वध करावा लागत होता, एकच कंस होता. मी सहज त्याचा वध करू शकत होतो. पण आता कलियुगामध्ये घरोघरी कंस आणि दुर्योधन निर्माण होणार आहेत. एकाच द्रौपदीची चीर ओढली जाणार नाही. घराघरामध्ये, गल्लोगल्लीमध्ये स्त्रियांच्या आबरूचं खोबरं होणार आहे. माझ्या एका ताकदीचा उपयोग नाही, आपण तुम्ही आणि आम्ही मिळून अवतार घ्यावा लागलं. म्हणून महाविष्णू बरोबर महाशिव प्रगट आणि ब्रह्म, आणि त्याचबरोबर ब्रह्मदेव ही प्रगटले. तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, जगी सूर्य जैसे प्रकाश. कारण त्यांना माहित होत देवानी 2 हातांनी राक्षसाचा वध केलाय, 3रा हात लावला नाही. अनंत हस्त असलं तरी 3रा हात लावलाय का मला सांगा. हिरण्यकशिपू, कुठलंही घ्या तुम्ही उदाहरण, मला जास्त सांगायचं नाही.
विश्लेषण पुढे आपल्याला जायचंय. दोनच हाताने वध केला, दुसऱ्या हाताचा तिसऱ्या हाताचा उपयोगच केला नाही, चौथ्या हाताचा केला नाही. किती हात आहेत त्याला? पण त्याला माहित होतं की दुष्ट निर्दालन हे 10 अवताराचं कार्य आहे आणि केवळ दुष्ट निर्दालन जर केलं तर त्या अहिरावण महिरावणासारखे अनंत दुष्ट निर्माण होणार आहेत. म्हणून अवताराच्या कार्यामध्ये संक्रमण पाहिजे आणि म्हणून त्याने असं सांगितलं की माझ्या शक्ती बरोबर शिवशक्ती पाहिजे, शिवशक्ती बरोबर ब्रह्माची शक्ती पाहिजे आणि याच्याही पुढं या तिन्ही देवाची जी आदिशक्ती आहे ती पण पाहिजे. आदिशक्तीचा अवतार फक्त या युगातच 700 वर्षापूर्वी घडला, त्याच्या आधी कधी देवाची शक्ती प्रकटच झाली नाही. देवच प्रकट झाले. शक्ती ही शक्तिपथा अभेद आहे, तत्व जरी असलं तरी देखील शक्तीचा अवतार हा फक्त 700 वर्षापूर्वीच झाला, त्याच्या आधी झाला नाही. 8व्या अवतारामध्ये शक्तीचा अवतार आहे पण तो क्षणिक आहे. 7वा मुलगा मारण्यासाठी जेव्हा त्या कंसाने अरे ती मुलगी दादा कशाला मारतो, नाही नाही मी यालाही मारणार म्हणून त्या मुलीला फिरवलं, टाकणार इतक्यात ती विद्युल्लतेप्रमाणे प्रगट झाली आणि एवढंच सांगितले की तुझा मृत्यू 8वा अवतार प्रगट झाला. एवढीच ती शक्ती प्रगट झाली. म्हणजे 8व्या अवतारामध्ये शक्तीचं कार्य एवढंच आहे. त्या शक्तीचं कुठलंही कार्य प्रत्यक्ष कार्य दिसलं नाही. पण या कलीच्या युगामध्ये कलीमध्ये काय झालेले? महादोषी निर्माण झालेले. कलीमध्ये असणारे महादोष तारण करण्यासाठी तिन्ही देवांनी अवतार घेतला, त्याचबरोबर आदिशक्ती मुक्ताईनं अवतार घेतला. का तर हे तिन्ही देव अवताराला येण्याच्या पाठीमागे असणारीची शक्ती आदिशक्ती मुक्ताबाई प्रकट होणं जरुरीच होतं. कारण ज्या वेळेला यदा कदाचित या 3 देवाच्या हातून जगाचा उद्धार होण्याचं कार्य थांबलं जाईल, त्यावेळेला त्या देवांना जागृत करण्यासाठी म्हणून आदिशक्ती मुक्ताई प्रगट झाली. आणि ताटीचा अभंग म्हणजे काय हे तुम्हाला माहिती. ज्ञानेश्वर महाराज अवतार या दृष्टीने आपण विचार केला तर त्याला माहित नव्हतं का जग किती उन्मत्त आहे. ज्ञानेश्वर महाराज उभी येतात उन्मत्ते जगे, हे जग उन्मत्त आहे माहित होतं म्हणून ताटी लावून उदास बसले. जर आदिशक्ती नसती तर पुढचं अवतार कार्यच राहिलं होतं म्हणून आदिशक्तीलाही बरोबर शक्ती प्रगट झाली. तिन्ही देव प्रगट झाले. कशासाठी झाले? बर प्रगट तर नुसते झाले नाही आहेत. म्हणजे देवाची शक्ती कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम आणि आदिशक्ती इथं एकत्र आलाय. म्हणून या अवताराचं वैशिष्ट्य जे 700 वर्षापूर्वी प्रगट झालं तुमच्या आमच्यासाठी प्रगट झालं. आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात असणारा दुर्योधन, आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात असणारा दुःशासन, आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात असणारा रावण निर्दालन करण्यासाठी दुष्ट प्रवृत्ती नाही, दुष्ट निर्दालन नाही तर दुष्ट प्रवृत्तीचं निर्दालन करण्यासाठी हा अवतार निर्माण झाला. म्हणजे या अवताराचं वैशिष्ट्य आहे. म्हणून 10 अवतारामध्ये प्रकट झालेलं तत्वज्ञान आणि या अवतारामध्ये झालेलं प्रकट झालेलं तत्वज्ञान यामध्येही फरक आहे. 10 अवतारामध्ये दुष्ट निर्दलन ही प्रक्रिया आहे आणि या 11व्या अवतारामध्ये दुष्ट प्रवृत्ती निर्दलन ही संज्ञा आहे. म्हणून जे खळाची व्यंकटी सण हे व्यंकट पण नाहीस झालं पाहिजे. दुष्ट निर्दलन हा अलीकडचा पर्याय आहे. म्हणून अवताराचाच जर विचार केला गेला तर 101 अपराध झाल्यानंतर शिशुपाळाचा वध करणारा श्रीकृष्ण श्रेष्ठ का 105 वेळेला यवनाचा अपराध होऊन देखील त्या यवनाला क्षमा करणारे आमचे नाथ श्रेष्ठ याचा विचार करा. या अवताराचं वैशिष्ट्य आहे. नाथांची भृगुटी जर नुसती वाकडी झाली असती तर तो यवन जिवंत राहिला असता का? ज्ञानेश्वर महाराजांच्या स्फुंद बरोबर म्हणजे उच्चाराबरोबर नाही अंतःकरणात एखादा स्फुंद निर्माण झाला असता तर तो जो विसोबात साठी आहे त्याचं काय झालं असतं महाराज? तुकाराम महाराजांच्या एका दृष्टिक्षेपात या मंबाजीचं काय झालं असतं याचा विचार करा. पण त्यांचं दुष्टपण नाहीस करण्यामध्ये असणारं जे महात्म्य आहे ते निराळच आहे. म्हणून प्रेमकलहामध्ये तुकाराम महाराज त्या देवाला विचारतात, वाया बडीवार सांगशील जना
जगाला सांग मोठापणा, उदार आहे म्हणून सांग. प्रश्न विचारतात, सांग त्या रावणा का मारिले, नित्य पूजा शिरकमळावरी तेने तुझे हरी काय केले. काय केलं सांग, रावणाला का मारले. त्याच्यापेक्षा नामदेवराव पुढे जाऊन सांगतात की देवा, जगदानी बनवतोस, उदार बनवतोस, आणि तुझं उदारपणाचं उदाहरण जग असं देतं की बघा, रामचंद्राने लंका जिंकली, सोन्याची लंका जिंकली, पण प्रभू रामचंद्र किती उदार की त्यांनी ती लंका विभीषणाला देऊन टाकली. खरं म्हणजे जिंकलेल्या वस्तूवर अधिकार कुणाचा? जेत्याचा, प्रभू रामचंद्राचा. किती उदार प्रभू रामचंद्र आहेत. सोन्याची लंका, सोनं शब्द आता फक्त आपट्याच्या सोन्या इतकं आपल्या सर्वसामान्य जीवाला माहिती, ज्याची सुवर्णाची लंका, ते राज्य जिंकलं. आणि जिंकल्यानंतर खरं म्हणजे प्रभू रामचंद्रांनी ते राज्य अयोध्येला जोडायला पाहिजे होतं, जोडलं नाही. काय देवाचा उदारपण आहे. पण नामदेव महाराज आहेत महाराज, कारण ते जवळ होते ना, अंगद रूपाने जवळ होते, त्यांना हे त्याचं सगळं वर्म माहित होतं. आणि म्हणून त्यांनी विचारलं, देवा तू असं समजू नकोस, बाकीच्या सारखा मी तुला उदार समजणार नाही. म्हणजे नामदेवा का? अरे केवढं मी उदारपणे, मी स्वतः राज्य घेतलं नाही, बाकीच्याला सांग म्हणले, आमच्या जवळ सांगू नको. म्हणजे का? वैरिया ते घर फेदेत्वा घेतले, ज्याचे होते त्यासी दिले नवल काय. अरे आधी वैर्याचं घर घरबेदेपणाने घेतलं ते घेतलं, म्हणजे हे चूक आहे देवाची. घरभेदापणाचं पहिलं सूत्र प्रभू रामचंद्राने घालून दिलं. वैर्या ते घर भेदेत्वा घेतले, घेतलं, आणि ज्याचे होते त्याला दिलंस. काय तू तुझी अयोध्या दिलीस? जर अयोध्या दिली असती तर तुझं उदारपण. आमचे साधू संत कसे आहेत बघा, कृपा कटाक्ष न्याहाळीले ना आपुल्या पदी बैसविले, व्यासपीठावरच बसवतात. स्वतःची खुर्ची देव कधी सोडत नाहीत, म्हणून आताचे मंत्री कुत्री खुर्ची सोडत नाही. त्यांनी स्वतःचं जे महत्व आहे ते कधी देव जगाला दिलं नाही. साधू संत, म्हणून मी तुम्हाला सांगतो की वैर्या ते घर भेदेत्वा घेतले. तुझं काही दिलं रे सांग, कुणापाशी करतोस हे. आणि याच प्रवृत्तीने साधू संतांनी जेव्हा अवतार घेतला, त्या अवतारामध्ये सांगितलं की देवा तुझं आम्हाला काही नको, तू देऊ लागलास आणि देव देतोच. वारकरी झाल्यावर सगळ्याचं चांगलं होतं, आणि लोक मात्र वेड्यासारखे म्हणतात, बघा पंढरपूरची वारी सुरू केली ना आमचं चांगलं झालं. अरे वाईट झालं. चांगलं झालं म्हणजे तुला काहीतरी प्रलोभन देवाने दिलं, तुझ्यापासून लांब, त्याच्यापासून त्यांनी लांब सोडलं. खरं म्हणजे देव वारकरी झाल्यावर काय व्हावं? घराचं राख रांगोळीन वाटूळच व्हावं. तुम्ही म्हणाला व्यासपीठावर बसून शाप द्यायला लागला काय? मी माझ्या भाषेत सांगत नाही. देव आला घरा त्याच्या संसारा पडे. हे तत्वज्ञान असं आहे की हे शक्तीतून निर्माण झालेलं आहे. शक्तीतून याच्यासाठी निर्माण झालेलं आहे की अशी शक्ती जगाला पाहिजे की सर्व जगाचा उद्धार करण्याचं सामर्थ्य त्याच्यासाठी पाहिजे. त्रैवर्णिकाचा उद्धार फक्त हे तत्वज्ञानाला मान्य नाही आहे. स्त्री शूद्रांनी तर ऐकायचं नाही. काय त्या बिचाऱ्यांनी काही नाही. त्यांचा उद्धार कुणी करायचं? आणि त्यांचा उद्धार म्हणजे आपण आता इतिहासाच्या दृष्टीने तुम्हाला सांगतो, श्रीकृष्ण अवतार हा 7000 वर्षापूर्वी झालेला आहे. 7000 वर्षापूर्वी गीता सांगितली. त्याच्या आधी वेद केव्हा सांगितलेत कुणास ठाऊक. पण वेदामधलं उणं 7000 वर्षापूर्वी देवाला आपली चूक कळली किंवा त्रैवर्णिकाला दिला नव्हता अधिकार. मग गीता सांगून त्रैवर्णिकांना अधिकार पण दिला. 7000 वर्षापूर्वी सगळ्यांना अधिकार दिला. स्त्रीशु दुष्टाशु वार्ष्णेय हे जे पहिल्या अध्यायातलं सांगितलं ते संपल्यानंतर त्यांचा उद्धार करण्यासाठी अभिजय सुधराचारो भजते माम 9व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे सगळ्यांना अधिकार दिला. 7000 वर्षापूर्वी स्त्रियांना अधिकार आला, शूद्रांना अधिकार आला, चांडालांना अधिकार आला. परंतु त्यातही एक उणं राहिलं माझ्या दृष्टीने. कदाचित माझं अभ्यास चुकीचा असेल. तो असा झाला, 7000 वर्ष झाली हे तत्वज्ञान सांगितलं गीतेचं, पण 6300 वर्षे या गीतेमधील एक उणीव राहिली. काय राहिली?
तुम्ही म्हणाल उणीव काढण्यासाठी तुम्ही बसलाय काय? नाही, मी ज्ञानेश्वर महाराजांचं शुद्ध चरित्र सांगण्यासाठी बसलेलो आहे. काय राहिलं तर हे राहिलं, गीता सांगता सांगता भगवान श्रीकृष्ण एक गोष्ट सांगतात अर्जुनाला की अर्जुना, तू माझं सगळं ऐकलंस, पण एक लक्षात ठेव, इदंते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन. जे तपोहीन आहेत, अभक्त आहेत, त्यांना मात्र गीता सांगू नको. संप्रदाय सांगितला आणि कौतुक केलं, संप्रदायाशिवाय हे फळत नाही वगैरे वगैरे. ज्ञानेश्वर महाराजांनी विचार केला की बाबा, सगळ्याचा उद्धार करण्याचा आम्ही मक्ता घेतलाय, त्याच्यासाठी आमचा अवतार आहे, जगाच्या कल्याणात. मग जगामध्ये अभक्त आहेत, जगामध्ये तपोहीन आहेत, त्यांनी कुठे जायचं? त्यांचा उद्धार कसा व्हायचा? म्हणजे अपौरुषेय असणाऱ्या वेदाची चूक गीतेने दुरुस्त केली आणि गीतेमधले इदंते ना तपस्काय यातली चूक दुरुस्त करण्यासाठी 700 वर्षापूर्वी अवतार घेतला, तो म्हणजे आमची ज्ञानेश्वर महाराज माऊली. आणि त्यांनी सांगितलं, सकाळाची येथे आहे अधिकार, कलियुगी यारे लहान थर, याती भलती नारी नर. मग कुणी असा, मग तपोहीन, अरे आम्ही तप, काय आहे तप तुमच्याजवळ सांगा बरं, आणि काय भक्ती आहे सांगा. आपण वारकरी आहोत, आपलं आत्मशोधन करा, काय आहे आपल्याजवळ. मग गीता सांगते, जे विवेकाची भाषण येणती, वैराग्याची शिव न देखती, ते मूर्ख. म्हणजे कोण मूर्ख? म्हणजे कोण? मंडपातल्या बाहेरचे नव्हे, तुम्ही आम्ही. ते मूर्ख केवी पावती माझं ईश्वरात. मी तर आहे बरं का, पुढचे जरा एक्सेप्शन्स आहे, पुढे बसलेले. कारण तुम्हाला सांगतो, अरे विवेक कशाला म्हणायचं माहित आहे का? वैराग्य कशा म्हणायचं? शम दम, हे सर्व जे आहे त्याचं आपल्याजवळ काय आहे सांगा बरं. येथ लक्ष्मीचे थोरपण न सरे, येथ शंभूचे तप. किती शंभूनी तप केलंय, लक्ष्मीचं थोरपण केवढं मोठं आहे. आणि आपण मात्र म्हणतोय की माझा उद्धार मी करेन. आम्ही नाही, तपवान आहे, तपमान आहे. तप काय? आमच्याजवळ तप आहे, आम्ही भक्त आहोत. नाही हो, आपल्याजवळ काय नाही. मूर्ख जैसे का दगड, 3 शब्द आहे. आपल्याजवळ दुसरं काही नाही. आपली मिराशीच मूर्खपणाची. विवेक काही माहित नाही महाराज, विवेक साधा नाही आहे. विवेक बरोबर आहे, विवेकानंद नाही, विवेक. कारण देवाशपथ खरं सांगतो म्हणून बसलेलो आहे ना. आणि म्हणून जे तपोहीन आहेत आणि जे अभक्त आहेत त्यांचा उद्धार कुणी करायचा? ज्ञानेश्वर महाराज म्हणला, मी करायचे. कारण तुम्हाला सांगतो, वेद कृपण होय झाला तो तिन्ही वर्णाचा काणी लागला, स्त्री शूद्रा अबोला. पुढचं महत्वाचं, हे सगळ्यांना पाठ आहे, तुम्हाला पण माहित आहे. अबोला धरला अद्यापवरी. अद्यापवरी म्हणजे ज्ञानेश्वर महाराज या पठ्ठ्याने अवतार घेण्याच्या आधी. अद्यापवरी, जोपर्यंत मी अवतार घेतला नव्हता ना तरी अबोला होता. मी अवतार घेतला आणि त्या वेदाचा, गीतेचा जो अबोलापण आहे तो सगळ्यासाठी मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर सगळं मोडून टाकलं. आणि एक चौकट मोडून टाकली नाही, राजभार निर्माण केला. आणि तो राज्यभार म्हणजे पिटू भक्तीचा टांगोरा. ज्ञानेश्वर महाराजांचं वैशिष्ट्य इथं आहे, ज्ञानेश्वरांच्या अवताराचं रहस्य इथं आहे. नवे नवे ज्ञानेश्वरीच्या तत्वज्ञानाचं वैशिष्ट्य हे आहे की ते तत्वज्ञान सर्वांसाठी आहे. जे वाचतात त्यांच्यासाठी आहे. बाबा महाराजांच्या भाषेत सांगतो, जो ज्ञानेश्वरी वाचतो तोच वाचतो, नाहीतर मरतोच. म्हणजे ऐकलंय ना मी. नवे नवे हा अवतार यांच्यासाठी आहे. सजीवांसाठी तर सर्वच अवतार घेतील. देवांनी देखील अवतार घेतला सजीवांसाठी. पण जडांना तारवणारा अधिकार एकमेव माऊलींचा. निर्जीव चाले फिंतीन महिमागात. पशूंचाही उद्धार देवाने केलाय, गरुडाचा केलाय, हनुमंताचा केलाय, आणखी कुणाचाही केलेला आहे, नकराचा केलेला आहे, अजून कोण तो गजेंद्राचा केलेला आहे. पण निर्जीवांचा उद्धार कुणी केला? अरे त्यांच्या अवतार घेण्यामुळं या भारताला, या महाराष्ट्र भूमीला पावित्र्य आलं. नरत्वम दुर्लभे लोके तत्रापि भारते जन्म सुदुर्लभम. का? त्यांच्या जन्म घेण्यामुळे ही भूमी पवित्र झाली.
आणि भूमी पवित्र झाल्याबरोबर तुका म्हणे निवेतनून रजक कणू लागता. या कणांना विवेकानंद म्हणतात या संतांनी जन्म. विवेकानंद म्हणजे स्वामी विवेकानंद बर का, गैरसमज करून घेऊ नका. स्वामी विवेकानंद म्हणतात म्हणजे रामकृष्ण परमहंसांचे शिष्य म्हणतात की त्यांच्या जन्म घेण्यामुळं यातली ज्या भूमीतला जो अणू आहे तो भारित झाला, इलेक्ट्रिफाईड झालाय. म्हणून महाराष्ट्रामध्ये आपण जन्मलो, आपण भाग्यवान आहोत. तुम्हाला माहित आहे, मी एकदा आपण या संघटनेची बांधणी करत असताना पहिल्या अधिवेशनामध्ये जम्मू काश्मीरचा वशिष्ठ गोत्रीय एक ब्राह्मण, त्यांचं आडनावही वशिष्ठच होतं, ते इथं आले होते, पंढरपुरात आले होते. आणि त्यांनी हा आपला सगळा गदारोळ पाहिला, त्यांनी या तत्वज्ञानाचं स्वरूप पाहिलं, त्यांनी अहंकार सोडून एकमेकायती लोटांगणे हा तत्वज्ञान पाहिलं. रामकृष्ण हरीचा उघडा मंत्र सांगितला. अरे आम्ही त्यांना म्हणलं की आमचं झाकरीत काही नाही आहे, उघडा मंत्र जाणार रामकृष्ण हरी म्हणा. आनेडो ब्रह्ममार्ग चुकले म्हणून वारकरी उघडाच असावा, जास्तीत जास्त नागडा असेल तर फार चांगला, म्हणजे लौकिक अर्थाने नाही, अंतर्बाह्य म्हणून शुद्ध शब्द आहे. मला सांगायचं आहे, तो वशिष्ठ गोत्री ब्राह्मण म्हणला, चर्चा करत होता, बोलता बोलता तो म्हणाला, अरे तुम्ही महाराष्ट्रीयन लोक बहुत स्वार्थी आहे. मला थोडसे धक्का बसला, कारण महाराष्ट्रासारखं उदार कुणी नाही. इतिहास सांगतो, महाराष्ट्र जर उदार नसताना तर या हिंदुस्थानचा भूगोलही संपला असता. मला सांगायचं आहे तो काय, मी म्हणलो वशिष्ठ जी आप ऐसे क्यों बोल रहे, आपण असं का बोलता सांगा बरं. अरे आमच्यासारखा निस्वार्थी कोणी नाही, महाराष्ट्रातल्या सारखा निस्वार्थी कोणी करत नाही. मग ते भारतीय संग्राम असो, स्वातंत्र्य संग्राम असो, नाही तर तत्वज्ञानाचा कुठलं प्रांगण असो, महाराष्ट्रासारखा उदार कोण नाही. तुम्ही असं काय म्हणतो, नाही नाही हम फिर भी बोलते महाराष्ट्र लोक बहुत स्वार्थी आहे. म्हणजे कसे स्वार्थी, अरे काय सांगू तुम्हाला, म्हटले तुम्ही इतके लोक स्वार्थी आहात. तुम्ही ज्ञानेश्वराला इथंच ठेवलं, तुकाराम महाराजांना इथं जन्म घ्यावा लागला, नामदेव महाराज इथं जन्मले, निळोबा महाराज इथं जन्मले, जनाबाई इथं जन्मले, मुक्ताई इथं जन्मले. एक तरी माणूस तुम्ही आमच्या उत्तर हिंदुस्थानात जर पाठवला असता तर आमचा उद्धार झाला असता. अरे टाळ्या वाजवायचे नाहीत, प्रवचन आहे. एखादा माणूस जर आला असता ना, तर असाच एक प्रसंग स्वामी विवेकानंदांच्या जीवनामध्ये घडला. चर्चमध्ये गेले आणि तत्वज्ञानाची चर्चा सुरू झाली. त्यांना वेदांत तत्वज्ञान त्या पाद्र्यांना पटलं, ख्रिश्चन धर्मगुरूंना पटलं, आणि ते म्हणतात, स्वामी विवेकानंद तुमचं हे तत्वज्ञान सर्वश्रेष्ठ आहे, सत्य आहे, स्वच्छ आहे आणि अनुभवजन्य आहे, आम्हाला मान्य आहे. मला कुणा धर्मावर टीका करायची नाही, पण एकाच याच्यात सांगतो, इतर धर्म कसे आहेत. ख्रिश्चन धर्म सांगतो की 5000 वर्षापूर्वी या जगाची उत्पत्ती झाली. 5000 वर्षापूर्वी जग नव्हतं. आता बघा की आमचे रामकृष्ण किती लांब आहेत. आणि आता तर संशोधन असं झालेलं आहे की करोडो वर्षापूर्वी जगाची उत्पत्ती झाली. जाऊ द्या, तिकडे जायचंच नाही. आता हे तत्वज्ञान इतकं चांगलं आहे. त्यांनी एक मार्मिक प्रश्न विचारला त्या बादऱ्याने, म्हणजे धर्मगुरूंनी, बरं का, मला असं सांगा, तुमचं एवढं चांगलं तत्वज्ञान, पण तुमचा कुठला शंकराचार्य, तुमचे कुठले धर्मगुरू आमच्याकडे का आले नाहीत? जर ते आले असते तर आम्ही कशाला ख्रिश्चन धर्म स्वीकारला असता, आम्ही सुद्धा हिंदूच झालो असतो. केवढा मोठा प्रश्न आहे, मार्मिक आहे. आणि खरं म्हणजे ही आपली चूक आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आपण आपल्या धर्माचा प्रचार 7 समुद्राच्या पलीकडे गेला नाही. 7 समुद्राच्या पलीकडे गेलेली माणसं आहेत म्हणूनच हा मला दृष्टांत सुचला. का आला नाही एखादा शंकराचार्य तुमचा, का आला नाही धर्मगुरू, आमच्या वेदांताचं तत्वज्ञान इतकं स्पष्ट आहे, स्वच्छ आहे, आम्ही हिंदू झालो असतो. पण ते स्वामी विवेकानंद होते महाराज, गप्प बसणारे नव्हते. अरे आमचा शंकराचार्य धर्मगुरू का आला नाही याचं कारण सांगतो. म्हणले ज्या वेळेला आमचं वेदांत तत्वज्ञान निर्माण झालं, ज्या वेळेला ब्रह्मसूत्र निर्माण झालं, ज्यावेळेला उपनिषद निर्माण झाली, ज्यावेळेला श्रुती स्मृती निर्माण झाली, ज्या वेळेला वेद निर्माण झाले, ज्या वेळेला गीता निर्माण झाली, ज्या वेळेला या हिंदुस्थानामध्ये सुवर्णाचा थूर निघत होता, ज्या वेळेला या हिंदुस्थानची संस्कृती आकाशापर्यंत भिडली होती, त्यावेळेला हे तत्वज्ञान निर्माण झालं. आमचे धर्मगुरू त्यावेळेला तुमच्याकडे यासाठी आले नव्हते, कारण त्यावेळेला तुम्ही गुहेमध्ये नागड राहत होता आणि मांसाहार करत होता. हे तत्वज्ञान पेलण्याचं ताकद तुमच्या अंगात नव्हती. आता थोडी ताकद आली म्हणून मी आलो. स्वामी विवेकानंदाचं जे वाक्य आहे,
तेच ज्ञानेश्वर महाराजांच्या तत्वज्ञानाला, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेल्या मार्गाला लागू पडत आहे. हे तत्वज्ञान त्यावेळेला लागू का पडलं नाही? कारण त्यावेळच्या लोकांमध्ये हे तत्वज्ञान पेलण्याचं सामर्थ्य नव्हतं. त्यांना वाटत होतं एक रावण मेला की सगळेच रावण खलास होते. अरे ते प्रत्येक थेंबामध्ये निर्माण होतात. म्हणून गीता ही नित्य आहे, तत्वज्ञान नित्य आहे. याचं मार्मिक उदाहरण ज्ञानेश्वर महाराज मध्ये एका ओवीत देतात. तुम्हाला ती ओवी मिळते, थारू म्हणे नेनी जे देवी जैसे का स्वर्ग तैसे तैसे नित्य नूतन देखीजे. हे तुम्हाला माहित आहे. फक्त तुम्ही मला येताय का नाही हे कळण्यासाठीच पुढे बसलेला आहे. एवढंही मला कळतंय. मी एवढा गाढव नाही, थोडा तरी आहे असं मी म्हणतो. मला माहित आहे तुम्हाला हे तत्वज्ञान माहित आहे, तुम्हाला प्रवचन माहित आहे. फक्त आचार काहीतरी चालायचं एवढाच आपला विचार आहे, दुसरं काही नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो की हा जो विचार आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेला जो विचार आहे, तो विचार याच्यासाठी त्यांनी सांगितला की जगाला पेलेला असंच द्यावं. आपल्या हिंदू तत्वज्ञानामध्ये अनंत देवता आहे, अनंत मार्ग आहेत, अनंत असे धर्म पंथ आहेत, संप्रदाय आहेत. हे कशासाठी? साहे ओझे त्या तैसे त्यासी देव. वेदांताचं तत्वज्ञान आम्हाला आता कळणार नाही. ज्या वेळेला कळत होतं त्यावेळेला कळत. ते काय प्रमा काय, काय वाद काय, आजाद काय, पक्षिणी काय, मला काही कळत नाही बरं का. मी त्याचा अभ्यासच केला. ते काय विचारसागर असतो, अजून काही असतं ना, काय जे असेल ते बरं का. पण त्यात म्हणजे कुणाचे हे करायचं म्हणून नव्हे. एक सोपं सांग, कृष्ण हरी म्हणा. काय सांगितलं दुसरं? सतत रामकृष्ण हरी म्हणा. मग जे काही तू कर्म करशील, काय करशील, त्याचा विचारच नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी ही जी भक्ती सांगितली ना, त्या प्रत्येक पंथामध्ये, प्रत्येक अशा भागामध्ये भक्तीच सांगितली, दुसरं काही सांगितलंच नाही. त्याचं वैशिष्ट्य असं केवळ कर्मशास्त्र. कुठली मीमांसा? उत्तर मीमांसा. बरोबर आहे. उत्तर मीमांसा एक शास्त्र. कर्म कसा किम कर्म कर कर किम कर्म इति कवय उप्यत्र मोहिता. त्याच्यावर एवढे मोठे ग्रंथच आहेत जे उशाला घेऊन झोपायला चांगले आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी एक ओवी लिहिली नाही हो. एक ओवी कशाला लिहितात? ते एवढं तरी कशाला खर्च करतात? एका ओवीतले 4 तुकडे है ना, त्या 4 तुकडे सुद्धा खर्च करायला ज्ञानेश्वर महाराजांनी वाटले. कशाला करायचे तुकडे खर्च? 4 तुकड्यातली एक फक्त ओळ लिहिली, कर्मी ईशू. संपलं कर्मकांड, संपलं. ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलं. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, याच्यात तर सगळे शास्त्र येऊन गेले. त्याचं विश्लेषण नाही. मला इकडे जय योग शुद्धेकडे यायचंय. हे तत्वज्ञान सांगायचं. ज्ञानेश्वर महाराजांचं शुद्ध तत्वज्ञान यातून निर्माण झालेलं आहे. मला हे सांगायचं आहे की ज्ञानेश्वरी जी निर्माण झाली त्याच्या पाठीमागे असणारी शक्ती ही जबरदस्त आहे. ताकद आहे, तप आहे, तेज आहे, कैवल्य. आणि ते कैवल्य कसं निर्माण झालं मी त्या अवताराचं रहस्य तुम्हाला सांगितलं. याचबरोबर हा अवतार नुसता वैकुंठातून आला आणि तुमच्या पुढे प्रकट झाला असं नाहीये. या अवताराचं वैशिष्ट्य आहे, या अवताराने तेज, तप हे प्रत्यक्ष अनुष्ठान करून केलं पहिल्यांदा. नुसतं हा अवतार प्रगटला नाही, ते स्वतःच कबूल करतात. माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले. सकाळी वारकरी व्हायचं, दुपारी वेचे वाचायचं, संध्याकाळी कंबर बाजून काय म्हणतात महाराज म्हणायचं आणि संध्याकाळी महाराज म्हणून झोपायचं. हे एवढं सोपं नाही. त्याच्यासाठी सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. ज्ञानेश्वरी 14व्या 15व्या वर्षी बाहेर तोंडातून पडते. हाच मोठा चमत्कार आहे. भिंत चालवली, रेड्यामुखे वेद वदवले. ठीक आहे, आम्ही बघायला नव्हतं म्हणून आमच्या सारखे पडत मूर्ख म्हणू द्या. कसं चालल ते, कसे बोलतील वेद? अरे एक अक्षर वाचून दाखव MA PhD वाले. नमो विशद बोध आडलाच पाहिजे. 14 वर्षाच्या वेळेला लिहिलेलं आहे. 15वं नुकतंच सुरू झालं होतं. मतदानाचा अधिकार नाही आहे आणि आमच्या कायद्याच्या भाषेत अज्ञान मायनॉरिटी आहे ज्ञानेश्वर महाराजांची. 18 वर्ष पूर्ण झाले तर तो सज्ञान. आणि 14 वर्षाच्या आत असणाऱ्या माणसाची जी क्रिया आहे आमच्या कायद्याच्या भाषेत तो गुन्हाही घडत नाही आणि ते करारही होत नाही, कारण तेवढा त्याला अधिकारच नाहीये. पण केवळ 15व्या वर्षी हे का झालं? उपजता चिज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी चांगदेव. हे का निर्माण झालं? तर बाळ छंद 22 जन्मे हरली भवाब्दीची
एका जन्मात झालं नाही. 22 जन्म हा छंद घेतला होता की मी या जगाचा उद्धार करण्यासाठी काय मिळवावं. एक 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 मिळवलं महाराज. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या ठिकाणी काय काय होतं. ज्ञानेश्वर महाराजांचं व्यक्तित्व व्यक्तिमत्व, ज्ञानेश्वर महाराजांचं व्यक्तित्व व्यक्तिमत्व एवढं जबरदस्त होतं की प्रत्येक पैलूमध्ये ज्ञानेश्वर महाराजांचं वैशिष्ट्य आहे. ज्ञानेश्वर महाराज योगी, 6व्या अध्यायात योग सांगितला. त्या योगाचं वर्णन करताना सांगतात, जिये मार्गीचा कापडी महेश अजूनी. कापडी म्हणजे प्रवासी, म्हणजे महेशाला म्हणजे प्रत्यक्ष शंकराला सुद्धा सांग वेद योग जमला नाही. अजून एक प्रसंग तुम्हाला सांगतो. सर्वश्रेष्ठ योगी कसे होते. माणूस बायकोलाच फक्त खरं बोलतो. माझा अनुभव आहे, तुमचा कसा कोणाष्ट. बाकीच्याला कुणाला खरं वाटत. आणि ही परंपरा काही माझीच नाही आहे. ही परंपरा विठ्ठल रुक्मिणी पासूनची आहे. एकांतात बसले दोघ जण. माऊलीनं नुकतीच समाधी घेतली होती आणि चर्चा चालली होती माऊलीच्या कौतुकाचं, त्यांच्या अवतार कार्याचं. आणि बोलता बोलता एक आडवाटेला जाऊन मी पुढे एक प्रसंग याचा सांगणार आहे. बोलता बोलता देव रुक्मिणीला सांगतात, आणि म्हणूनच ते खरं आहे, जे बायकोला सांगितलं तेच खरं. देव म्हणे रुक्मिणी हा एकच योगी. आता चकार म्हणल्यावर काय म्हणतात वेदांती, बाकीचे योगी. बरोबर आहे, अन्वय आणि व्यतिरेक असं काहीतरी आहे ना, काय व्यतिरिक्त आहे समोर म्हणून म्हटलं. एकच योगी देखला नाही. अरे बाकीचे योगी पांडुरंगाच्या दृष्टीनं नाही आहेत, आपल्या दृष्टीनं शेकडो आहेत. भगवेद पाहून देखून या म्हणती प्रत्येक योगी आहे. म्हणजे योगशास्त्र सांग कुणाला जमलं. महेश कापडी आहे, फक्त ज्ञानदेव माऊलीला. भक्तीचे बिसाट ज्ञानेश्वर महाराज, दुसरं कोण नाही. कर्म, अरे ज्ञानेश्वर महाराजांचं कर्म काय वर्णन करावं. त्यांच्या कर्मामध्ये ब्रह्मच आहे. अवघाची संसार केला ब्रह्मरूप आणि विठ्ठल स्वरूप म्हणून या. सुखाचं करीन नको मला, संसार ब्रह्मरूप केला. कर्माला भक्तीची जोड दिली. तर सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची अविरा पूजा केली अपार तोषाल. देव ज्यानी तोषला जातो. भक्तिरूप कर्म ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. किती केलं, त्या कर्माचं कौतुक काय सांगायचं तुम्हाला. तो जो खेळ दावी त्यांनी प्रत्येक जो दिवस उगविला तो यांनी सोनियाचा करून दिला. त्यांच्या कर्माचं वैशिष्ट्य आहे. ते कर्म करत असताना ज्या कर्म प्रवृत्तीमध्ये असणारा फलाभिसंधी आणि कर्तृत्व अहंकारा काहीच नाही आहे. मी केले किंवा अथवा माझी निसिद्धी गेले असं नाही आहे. नव्हे, माझं कर्म ही ईश्वराची पूजा. म्हणून कर्मामध्ये सर्वश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आहे. तत्ववेत्यामध्ये सर्वश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आहेतच. कारण 700 वर्ष झाली या तत्वज्ञानाचा कधीही अंशात्मक देखील लोकांच्या जनमानसामध्ये कमीपणा आला नाही. उत्तर वाढतच आहे. किती तत्ववेत्ते होऊन गेले महाराज. त्यांचं जर आपण यादी करायची जर म्हटलं ना, आणि इथल्या इथं ते टीकात्मक होईल म्हणून मी बोलत नाही. किती तत्ववेत्ते घ्या झाले त्या 700 वर्षामध्ये. अमुक संप्रदाय, तमुक संप्रदाय, अमुक पंथ, आणि पण ते संपलेले आहेत. काळाच्या ओघात कुठलं तत्वज्ञान चाललेलं आहे, टिकलेलं आहे ते केवळ ज्ञानदेवीचं तत्वज्ञान. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं तत्वज्ञान कसं आहे तर ते शुद्ध आहे, ते प्रसिद्ध आहे, ते आनंद आहे. आणि ते नुसतं आनंदमय नाही, ते वर्षती आहे, ते वर्षणार आहे. का? कारण ज्ञानेश्वर महाराज शुद्ध आहेत. म्हणून एकनाथ महाराज ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या शुद्धतेच्या ओळीमध्ये लिहितात, नमो ज्ञानेश्वरा. एक तर कलंक आहे का ज्ञानेश्वर महाराजांच्या? आता देवाचे कलंक सांगू ना तुम्हाला, किती सांगू. आपलाच बाप आहे म्हणून सांगायचं नाही, नाहीतर एक तरी आहे का हो. देव आपला बाप आहे काय? पितामहस्य जगतो माता धाता पितामह. एक तरी देव निष्कलंक आहे असं दाखवा बरं. एक तरी देव. अगदी भगवान विष्णू एकच सांगतो, जास्त सांगत नाही. कारण आपले त्यांची उणीव काढणं म्हणजे आम्हाला अधिकारच नाहीये. पण प्रकरणामध्ये आलं म्हणून सांगायचं. वृंदा प्रकरण संपलं, बाकी काही सांगत नाही.
आहे निष्कलंक. ज्ञानेश्वर महाराजांच्या ठिकाणी कुठला कलंक आहे सांगा? निष्कलंक. म्हणून ते शुद्ध आहेत की ज्यांच्या शुद्धतेमुळे हे जग शुद्ध होईल. म्हणून मी काल बोलता बोलता तुम्हाला विषय बोलून गेलो. ज्या ज्ञानेश्वर महाराजांची सावली अंगावर पडली म्हणून इंद्रायणीचं स्नान त्या ब्रह्मवेद ब्राह्मणांनी केलं की मी विटाळलं, संन्यासाच्या पोराची सावली पडली. वेड्या, त्या सावली तुझ्यावर पडली, तू कृतार्थ झाला. पण लोकांना कळत नव्हतं महाराज. आज 700 वर्षानंतर कळतंय ते. 700 वर्षानंतर कळतं ती सावली किती मोठी आहे. की या कारणे सावली न संडी. ज्ञानेश्वर महाराज सद्गुरूचं वर्णनच करताना सांगतात की माझ्या सद्गुरूची सावली इतकी प्रचंड आहे, इतकी शुद्ध आहे की त्या सावली मी सोडत नाही. का? कारण माझे सद्गुरू कसे आहेत? तू संसार श्रांताची सावली, अनाथ जीवाची माऊली, आमती किरी प्रसवली तुझीच कृपा. एवढी मोठी सावली केली आहे. केवढी? अरे लोप लावलं त्याचं, गगनावरी वेल गेला. केवढी सावली आहे बघा. इथं बसलेली सर्व ज्ञानेश्वर माऊलीच आहे ना. कशासाठी आलाय? विवेकानंद वास्कर महाराज यांच्यासाठी आलाय किंवा कुठल्या एका व्यक्तीसाठी आपण आलाय? आपण आलाय तत्वासाठी. आणि ते तत्व म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आहे. ती माऊली आहे, विश्वात्मक माऊली आहे. कुठल्या सूत्राने आपण सर्वजण बांधलो गेलो मला सांगा? कुठलं सूत्र? ते सूत्र हे माऊली या शब्दामध्ये असणार. कारण डॉक्टरांनी सांगितलं की मातृसंमिती यामध्ये आपण गुंतलेलो आहोत. बाकी कुठलाही धागा आपल्या जवळ नाही आहे. एकच आपल्या तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये असणारं सूत्र आहे, ते म्हणजे ब्रह्मसूत्र नाहीये महाराज, तर निवृत्ती सूत्र सोडवणिया. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये गीता आहे, ज्ञानेश्वरी, आणि ब्रह्मसूत्र म्हणजे निवृत्ती सूत्र आहे. या सूत्राचा अभिमान आपल्याला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेला हा पंथ यासाठी सांगितला की जगाच्या सुखोद्देश प्रतिक्रिया त्यांनी आपल्या शरीर, वन आणि नवे नवे आजही ते काय करतात? ज्ञानेश्वर महाराज आज सदेह सच्चिदानंद स्वरूपामध्ये आहेत का नाहीत? धाडस नाही महाराज कुणाचं. विज्ञानाने हे सिद्ध झालेलं आहे की ज्या ठिकाणी काल सांगितलं डॉक्टरनी की अजान वृक्ष असतो, त्यामध्ये जे प्रसरण होत असतं, ओझन ज्याला म्हणतात, त्यामध्ये त्या योग्याना शरीर त्याचं आहे तसं राखण्याचं सामर्थ्य असतं. ज्ञानेश्वर महाराजांचं शरीर आहे तसंच आहे. म्हणा तुम्ही पाहिलं का? अरे आम्ही पाहण्याची गरजच नाही, कारण आम्हाला माहित आहे ते तिथं आहेत. 300 वर्षापूर्वी याच दिव्य देहाने त्यांनी नाथांना दर्शन दिलेलं आहे. दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवळ बोलत असे. तुकाराम महाराजांना दर्शन याच सदेह सच्चिदानंदाने दिलंय. नवे नवे परवा अरे आज सुद्धा कशाला बाकीच्याच उदाहरण कशाला? भाव धरून या. आज याच्या पुढे जाऊन सांगू का? 80 ही 14 अक्षरे निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई अशी 14 अक्षर होतात. निवृत्ती 3 अक्षरे याच्यातून तो अभंग सुरू झाले. जो गाईल मुखा वाटे अथवा ऐकेल कर्ण विवरे, त्याशी ज्ञानदेव प्रत्यक्ष. सद्यमुक्ती वारकऱ्याची आहे, क्रममुक्ती मान्य नाही आहे. जन्मल्याबरोबर तुम्ही मुक्त व्हाल असं नाही आहे. मुखी नाम हाती मोक्ष. आम्हाला का दिसत नाही? फक्त भाव धरून या नाही म्हणून. पण एक सांगतो तुम्हाला, ज्ञानेश्वर महाराजांचं शुद्धत्व एवढं आहे की तुमचा उद्धार हा निश्चितच. विस्तू हातात धरला की हा विस्तू मला पोळणार नाही तरी पोळेल. नकळत विस्तावावर हात ठेवला तरी पोळेल. आणि हा विस्तू मला पोळणार आहे म्हणून जरी हात ठेवला तरी देखील का? त्या विस्तूचं वस्तुमात्म्य. तसंच ज्ञानेश्वर महाराजांचं वस्तुमात्म्य, स्थान महात्म्य, व्यक्ती महात्म्य हे सर्व असं आहे. ते इतकं शुद्ध आहे की नुसतं ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, वासुदेव होतो. अखंड वदनी वासुदेव. वसु ही पृथ्वी आणि त्याचा देव हा वासुदेव हो. दुसरं काही नाही आहे. भेद नाही देवात आहे. इतकं समीप सायुज्यता ह्या सगळ्या चारी मुक्तीच्या पलीकडं चौपुरुषार्थाच्या शिरी असं असणारं हे तत्वज्ञान आहे. नुसतं तत्वज्ञान नव्हे
तर या ठिकाणी असणारी जी श्रद्धा आहे, या ठिकाणी असणारं जे तप आहे, या ठिकाणी असणारं जे कैवल्य ते असं आहे. म्हणून महाकैवल्य तेजा त्यांचं वर्णन असं आहे. नुसतं कैवल्य नाही आहे, ते महाकैवल्य आहे. त्यांच्या पाठीमागून तोंडातून बाहेर पडलेल्या अक्षरांना ब्रह्मसाम्राज्य असं म्हटलेलं आहे. ती अक्षरे नव्हती देखा आणि ब्रह्मसाम्राज्य. ब्रह्मसाम्राज्य दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी, दुसरं काही नाही. ब्रह्मसाम्राज्य दीपिका आणि वर्णियली हे ब्रह्मसाम्राज्य पण ज्ञानेश्वर महाराजांना का प्राप्त झालं, का मिळालं, तर ते ज्ञानेश्वर महाराज कसे होते, कसे आहेत. जय जय हो शुद्धे, शुद्ध महाराज, शुद्ध त्याला म्हणायचं. ज्ञानेश्वर महाराजांनी यासाठी उदाहरण दिलेलं आहे स्फटिकाचं. महाराज स्फटिक जसा अंतर, स्फटिकाचे डोल असं म्हणतात, हे अंतर्बाह्य शुद्ध. नाहीतर माणूस बोलतो एक, त्याचा चेहरा एक, त्याचं शरीर एक आहे आणि अंतर मात्र वेगळं असतं. आणि विवेक, विचार, उच्चार आणि आचार यामध्ये फरक आहे माणसाचा. ज्या वेळेला विवेक, विचार, उच्चार आणि आचार यामध्ये एकतानता होते, त्यावेळेला तत्वज्ञान माणूस जगला जातो. नाहीतर बोलणारे खूप आहेत महाराज, बोले आन करी आन त्या कैचे ब्रह्मज्ञान. बोलतोच ना आपण. मला सांगा, इथं बसलेल्या प्रत्येक माणसाने शपथपूर्वक सांगावं, तुम्हाला तत्वज्ञान म्हणजे काय माहित नाही? तुम्हाला हे माहित आहे की नाही की पाप काय आहे? मग असं असून सुद्धा आपण पापकर्माकडे का प्रवृत्त होतो, धर्मकार्याकडे का प्रवृत्त होतो? आपली प्रवृत्ती कुणाकडे आहे आणि आपली निवृत्ती कुणाकडे? या निशा सर्वभूतानां यशम जागृती संयमी या श्लोकाचं विवरण करताना ते हे सांगतात की माणसाचा सहज स्वभाव आहे की तो विषयाकडे सहज प्रवृत्त होतो. आणि म्हणून पाप कळतं, पुण्य कळतं, तत्वज्ञान कळतं. आणि आता तर पुस्तक रूपाने सगळंच कळतंय महाराज. हे वेचे जे निघालेत ना, सगळं तत्वज्ञान आपल्याला सहज आहे. विचाराचं तत्वज्ञान, शब्दाचं तत्वज्ञान सहज आहे. परंतु त्याच्या पुढे अवघड तत्वज्ञान उच्चाराचं आहे. आपण उच्चार काय करतो आणि त्याच्या पुढे विचार, आचार. यासाठी मी एक दृष्टांत घेणार आहे आणि ते दृष्टांत थोडासा आपल्या घरचा असल्यामुळं तुम्ही मला सर्वांनी क्षमा करा. घरचंच बाहेर ठेवू नये. घरात काही जर असेल, काही चूक वाक असेल तर ती लपवून ठेवावी. पण आपल्या या शुद्ध शब्दाचा विचार करण्यासाठी तुम्हाला घरातलंच बाहेर सांगतो, आणि ते म्हणजे आहे आमच्या मातुश्रीचं, सीतामाईचं. प्रभू रामचंद्र निघाल्याबरोबर या पतिव्रतीने ठरवलं की जिथं पती तिथं मी निघणार. तुम्हाला तो प्रसंग माहित आहे. निघालाय प्रभू रामचंद्राने अटी सांगितल्या, महाराणी साहेब तुम्ही येताय, पण मी राजा म्हणून बाहेर पडत नाही, राजपुत्र म्हणून बाहेर पडत नाही, एका राजाचा उत्तराधिकारी म्हणून बाहेर पडत नाही. मी एक पुत्र म्हणून बाहेर पडतोय. मी माझी सगळी बिरुद, माझे सगळे अलंकार, माझे सगळा असणारा राजाचा अभिमान किंवा राज्य वैभव बाजूला ठेवून चाललोय. बघा, हे पटत असेल तर या. म्हणजे मी तुमचीच पत्नी आहे, दुसरं काही नाही. मी राजकन्या आहे. बघा, मी राजकन्या आहे, एका राजाची पत्नी आहे आणि एका सार्वभौम पुढे होणाऱ्या राजाची राजमाता देखील आहे. तुमच्यापेक्षा एक माझ्याकडे जास्त आहे. पुढे होणाऱ्या राज लवांकुशाची मी तुमच्या बरोबरच येणार. ठीक आहे म्हणले, तुम्ही या, पण हा जो सगळा साज अलंकार आहे ना, तो काढून टाकायला पाहिजे. आणि म्हणून जर राम पाहिजे असेल तर पहिल्यांदा संपत्ती मधू त्याची कुरवंडी करायला पाहिजे. सीताबाईने केली महाराज. सर्व अलंकार टाकले, राजवस्त्र टाकली. सीतामाई राजकन्या वल्कल नेसता आली नाहीत महाराज. कुणी नेसवली? रामायणामध्ये नाथ फार सुंदर लिहितात. प्रभू रामचंद्रांनी नेसवली. आदिशक्तीला वस्त्र प्रावरण ही शक्तिमान असणाऱ्या प्रभू रामचंद्रांनी नेसवली. निघाले महाराज, अनवाणी निघाले. 13.5 वर्ष अनन्य भावानी सेवा केली मातोश्रीनं. पंचवटीमध्ये राहिले फक्त 6 महिने. म्हणजे आता 6 महिन्यात काय होणार आहे, आपण निघून जाऊ, प्रभू रामचंद्राबरोबर अयोध्येत जाणार. परंतु ज्याचा विचार संपला का काय होत याचा विचार करा. सुवर्ण मृग पाहिला महाराज. पाहिल्याबरोबर अंतःकरणामधला विचार संपला.
विचार संपल्याबरोबर काय होतो, राम निघून जातो महाराज. तैसा मी रामू सर्व सुखाचा आराम, तैसा हृदया माझी मी राम. अंतःकरणात राम होते प्रभू रामचंद्र, म्हणूनच त्यांच्या बरोबर आले ना. राम होते प्रभू रामचंद्र, पण या हृदयामध्ये काय बसलं, प्रभू रामचंद्र तिथनं निघाले महाराज. निघाले नव्हे महाराज, हाकलले आणि त्या ठिकाणी सुवर्ण मृग बसला. ठीक आहे, विचार आला, ठीक आहे, परंतु विचार असा राहत नाहीये. तो विचार उच्चारामध्ये येतो. आणि ती माऊली जिनं सुवर्णाचा त्याग केला, राजा वैभवाचा त्याग केला, ती म्हणती की प्रभू रामचंद्र मला हा सुवर्णमृग कांचोळीसाठी पाहिजे. विवेकाबरोबर विचार गेल्याबरोबर उच्चारामध्ये बदल झाला महाराज. जवळ असणाऱ्या रामाला हाकलून दिलं, जावा म्हटलं घेऊन या. म्हणजे स्त्रिया जे ऑर्डर करतात ते त्यावेळेपासून आहे, आजपासून नाही, आतापासून नाही, त्यावेळेच आहे. आपल्याला लाज वाटायचं काम नाही. आम्ही परंपरा सांभाळणारी माणसं आहोत ही, बर का, बाकीची नाही. प्रभू रामचंद्राला घालवून दिलं महाराज. जवळ असणारा देव असा लांब जातो. हृदया माझी राम, अंतःकरणात असणारा राम जवळ टाकून दिला. जा म्हणले तुम्ही, जावा, मला हे पाहिजेच. विचार गेला, उच्चार गेला महाराज. देव निघून जातो, पण जीवाचं संरक्षण करण्यासाठी संत राहतातच महाराज तिथं. की ज्याच्या ठिकाणी देव नाही त्याचा मी उद्धार करायचं, संरक्षण करण्याचं कार्य माझं आहे, काम माझं आहे, म्हणून तिथं देव गेले, संत राहिले. सीतेच्या संरक्षणासाठी लक्ष्मण राहिले, म्हणजे संत राहिले. देव गेलाय ना या बिचाऱ्याच्या जवळून, याचा उद्धार मी करणार, याचं संरक्षण मी करणार, राहिले. पण जीव असा आहे की त्याचा वैषयिक भाव एवढा जबरदस्त की संतांचं संरक्षण सुद्धा त्याला नको आहे. पारायणाला या, महोत्सवाला या असं महाराजांनी सांगितलं तरी न आलेले महाभाग खूपच आहेत की. म्हणून मी तुम्हाला सांगतो, लक्ष्मणाला सांगितलं आणि दौडून दिलं महाराज. हे विचार सुटला, उच्चार सुटला, दौडून दिलं. तुम्ही जावा म्हणले, पण संत उदार, तू जा म्हणतोस ना, जेव्हा मी जातो वैकुंठाला जातोच, तू जा म्हणतोस ना, मी ताटी बांधून बसतोच, पण जाता जाता ते जगाचा उद्धार करण्यासाठी, जीवाचा उद्धार करण्यासाठी एक रेषा आखून ठेवतात. हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मोक्ष रेखे आला. या रेखेमध्ये मोक्ष आहे, या रेषेमध्ये मोक्ष आहे, या रेषेमध्ये मुक्ती आहे. लक्ष्मणाने रेखा आखली. आईसाहेबांना सांगितलं मी जातो, पण या रेषेच्या बाहेर तर तुम्ही जाऊ नका. कारण विचार गेला की उच्चार जातो महाराज, आणि उच्चार गेला बरोबर आचारही जातो. सीता माईनं जेव्हा त्या रावणाला भिक्षा वाढण्यासाठी सांगितलं, त्यावेळेला आत या भिक्षा घ्या म्हटले नाही, रेषेच्या बाहेर पाऊल टाकलं. संतांनी टाकलेली ही रेषा आहे. रामायणामध्ये विषय, जेव्हा रावण त्या रेषेकडे पाहतो त्यावेळेला ती रेषा कितीतरी योजने त्याला खाली दिसते आणि कितीतरी योजने वर दिसते. तो बाहेर आत जाऊ शकत नव्हता. इतकं ते त्या रेषेचं महात्म्य. जीवनामध्ये जी रेषा ओलांडतो ना, त्याच वेळेला माणसाचं पता नाही. कारण पुढे रावणच आहे. कोण रावण आहे? अहम रावण आहे, दुसरं कोण नाही महाराज. आपल्या अंतःकरणामध्ये असणारी शालीनता, शुद्धता, पवित्रता याला हरण करून मद्यपानाकड, स्थैर्य वृत्तीकड नेणारा जो आहे त्याला अहम रावण म्हणायचं. कोण वळवतो? जो उच्चाराच्या बरोबर आचार बिघडला, आणि आचार बिघडल्याबरोबर रावणाच्या खांद्यावर बसावं लागलं. हे कुणाचं उदाहरण सांगितलं मी तुम्हाला? पतिव्रता स्त्री माता, आणि आपण कुठं आहे याचा विचार करा. अशा रेषा कित्येकदा ओढाळतो, कित्येकदा. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेले या तत्वज्ञानाची रेषा महत्वाचं आहे. मागोनी आली वाट शुद्ध ओळीची कैसी. ही वाट शुद्ध झालेली आहे. याच वाटेवरून तुका म्हणे चला याची वाटेन भरवशाने भेटे पांडुरंग. या वाटेशिवाय जाऊ नका बाबा, कारण मी शुद्ध केलेली वाट आहे.
याच वाटेने मी गेलेलो आहे. चाखोनी सांगे माझा अनुभव आहे अंगे. मी असं सांगत नाही, पंढरपूरला जा म्हणून सांगत नाही, आळंदीला जा म्हणून सांगत नाही. चला आळंदीला जाऊ. अरे मी येतो तुमच्या जवळ, मी शुद्ध केलेली वाट आहे, या वाटेने तुम्ही चला. झडझडवणी वहिला आणि ये भक्तीची अशी शुद्ध आहे वाट, की ज्या वाटेमध्ये ज्ञानेश्वर महाराज आजही तुमच्या बरोबर जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. हे स्वतः येतात आणि तुम्हाला सांगतात, जसं एखादं चुकलेलं ताणलेलं असावं आणि ते म्हणतात की बाबा या वाटेने जाऊ नकोस. नाही, मी त्याच वाटेने जाणार नाही रे बाबा. जशी ती माता आपल्या बालकाला म्हणते, अरे मुर्द्या उन्हात काय मरतोय, सावलीत मर. म्हणजे उन्हातही मरू नको आणि सावलीतही मरू नको. मर या शब्दाचा अर्थ काय, की जग. सावलीत मरू नको, उन्हात मरू नको, तू जग. ही जी भावना आहे त्या भावनेच्या तोंडात वृत्तीनं ज्ञानेश्वर महाराज जगाला उपदेश करतात की बाबा न तुकाराम महाराजाला थोडस पुढे जाऊन उपदेश करतात. बापाच्या भूमिकेतून काय करू ना ऐकती बटकीचे पुढे शिंदळीचे रडतील. ही भाषा कशी वाटते आपल्याला? एकदम एखादा तलवारीचा साप करणं वार बसावा ना, पण आपल्याला तीच कळणारी भाषा आहे. आपल्याला अरे गांधीया अर्जुना कळणार नाही महाराज, एवढं सोपं कळणार आहे. मूर्ख केवी पावते एवढंही कळणार नाही. आपल्याला असं साप करणं वार बसावा की बाबा ना ऐका, वाजत असे बॉम्ब तुकाराम ज्ञानेश्वर महाराजांच्या तोंडातून हेच अभंग कसा बाहेर पडला मला सांगता येत नाही. अरे माझं काय ऐकत नाही वेळानं. पण तुकाराम महाराज मात्र कसं म्हणतात, पुढे शिंदळीचे रडतील. आणि माझं ऐकत नाहीत ना, ती कोणची अवलाद आहे हे तुम्ही जाऊन नका. आणि दोन कोर्ट असतात ना आमच्याकडे, एक दिवाणी आणि एक फौजदारी. तुकाराम महाराज फौजदारीच बोलतात. माऊली मात्र कसं मऊ मवा एखाद्या आईचा हात आपल्या लहानशा मुलावर ठेवावा ना पाठीवर, लावून या हात कुरवाळीला माथा. हा कुरवाळणं आहे ना ते माऊलीच आहे. कुरवाळण्या शब्दामध्ये असणार काही शब्द ज्ञानेश्वर महाराजांचे किंवा तुकाराम महाराजांच्या किंवा संत वाङ्मयामध्ये असे आहेत की त्या शब्दातून तो अर्थच प्रगट होतो. आम्ही मात्र इंग्रजी भाषा शिकणारे. ज्ञानेश्वर महाराजांनी अलंकार येत होता आणि या अलंकाराला इंग्लिश मध्ये चांगलं म्हणतात म्हणून आमची ज्ञानेश्वरी चांगली असं म्हणतात. कारण इंग्रजीमध्ये त्या या शब्दाला अनोमोटोपोइया म्हणतात, म्हणजे शब्द त्याचा अर्थ सांगून जातात. आता हा कुरवाळणं हा जो शब्द आहे ना, त्यासाठी मी ती किती विश्लेषण केलं तरी चालू तुम्हाला पटणार नाही. पण जेव्हा आपण संसाराच्या या शांत भूमिकेतून आनंदीला पायी जात असताना होणाऱ्या हाल अपेष्टा सहन करीत माऊलीच्या पुढे जातो आणि अनन्य भावाने ज्ञानेश्वरा माझ्या पुढे आजी बर्वे झाले, माझे माहेर भेटले म्हणून कवटाळतो त्या समाधीला, ते कुरवाळणे महाराज है ना, ती भावना आहे. म्हणून हे नोहे हे बोलाचे शास्त्र, संसार जणतेने शस्त्र, आमता आत्मा अवर्तरविते मंत्र, अक्षरी या अक्षराला हे अधिकार आहे. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा अ ब कड मध्येच बोलतात. क क छ हेच वापरतात का दुसरं काही वापरतात? ज्ञानेश्वर प्रश्न विचारतात, अगा 52 वर्णापुरता कवन मंत्र आहे पंडुसुता. आहेत ना कुठले शब्द? ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द आणि आपले शब्द यामध्ये फरक नाही, पण जे शब्द कुणाच्या मुखातून बाहेर पडले याला महत्व आहे. म्हणून मी नेहमी सांगत होतो, उत्तेष्ठ हा शब्द आहे संस्कृत, उठ हा शब्द मराठी आहे. माझ्या माऊलीनं जेव्हा उठ म्हटल्या बरोबर मेले माणूस जिथं उठविले. सच्चिदानंद बाबा उठ हा शब्द ना त्यांचा, का दुसरा शब्द हो कुठला? ज्ञानेश्वर महाराजांनी शब्द कोणता वापरला? अरे उठ सच्चिदानंद, तुझं नावच सच्चित आणि आनंद, तू मरशील कसा? उठ. कुठला शब्द वापरला? उठ. हा दोन शब्द उच्चारल्याबरोबर काय झालं? मेले माणूस. आणि आपण उठ म्हणल्यावर सकाळी बायको सुद्धा चहा करून देत. तेच शब्द आहेत. शब्द कुठले? तेच अक्षर आहे. पण हे अक्षर असे आहेत कुणाच्या मुखातून बाहेर पडलेलं आहे. वाचे बरवे कवित्व कवित्वी, रसिकत्व रसिकत्वी, या परतत्वाचा शब्द प्रत्येक अक्षरात वाटतो. तुकाराम महाराजांचं सांगू, एक एक अक्षरात आणि आहे माझा कोण आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांची वेलांटी ओंकार आहे, ज्ञानेश्वर महाराजांचा अनुस्वार ओंकार आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या काना मात्राला वेदाचा अर्थ आहे, वेदाचं सामर्थ्य आहे. ते सामर्थ्य
शब्द प्रकट होताना जी शक्ती आहे, शांभवी शक्ती, ज्याचा सार्थ भगवान ज्ञानेश्वर महाराजाला आहे की मला हे जे मिळालेलं आहे ती शांभवी शक्ती मला दिली निवृत्तीनाथांनी. ती दिली आणि आज्ञा दिली की अशी आज्ञा दिली आहे, तोहा घेऊन याघवा कळी गिळती आहे जेव्हा सर्व प्रकारे धावा करी पावेगे. थांबू नकोस ज्ञानदेवा, तुला मी हे तत्वज्ञान दिलं, तुला स्वतःचा उद्धार करण्यासाठी नाही, तुला स्वतःला वैकुंठाला जाण्यासाठी नाही आहे. अरे तू वैकुंठाला सहज जाशील, काही एखाद्याने वैकुंठा जावे हे तर सहज आहे. काय कौतुक व्हायचं त्या ऋषी मुनींचं. महाराज वैकुंठाला गेले, वशिष्ठ गेले, वामदेव गेले, जाबाली गेले, आणखी कोण कोण गेले, सगळे गेले. अमुक तमुक त्याचं कौतुक व्हायचं. वैकुंठाला गेले. एक गुरु या शिष्यनाथाने स्वतःचा शिष्य पुढे गेल्यानंतर त्या गुरुलाही कौतुक वाटायचं. वैकुंठाला गेले, वैकुंठाला गेले. अरे आम्हाला या वैकुंठाचं काय कौतुक. ज्ञानेश्वर महाराजांच्या शुद्धतेचं हे प्रतीक आहे की त्यांनी संपूर्ण जग वैकुंठमय करणे. हरिभजने हे धवळले जग. जगाची संकल्पना केवळ ज्ञानेश्वर महाराजांच्या तत्वज्ञानाशिवाय, संत वाङ्मयाच्या तत्वज्ञानाशिवाय कुठेही तुम्हाला दिसणार नाही. स्वतःचा उद्धार, आत्मोद्धार, व्यष्टीचा उद्धार ज्ञानेश्वर महाराज पुढे कधीही नव्हता. ते बोलतात विश्वात्मक, त्यांचं देव विश्वात्मक, त्यांचं मागणं विश्वात्मक आणि त्यांचं देणं घेणं देखील विश्वात्मकच. तेच म्हणे श्री विश्वेश्वर राव. कुठला राव आहे? ईश्वर आहे. कुठला आहे? एखाद्या मस्जिद मध्ये बसलाय का चर्च मध्ये बसलेला आहे? मस्जिद में अल्लाह बैठा और जगह क्या खुला है? अरे त्यांचा विश्वात्मक देव विश्वेश्वर राव. ईश्वर हाच ज्याचा विश्वात्मक देव, अणोरणीयम महतोमय्यम या श्रुतीने सांगितलेला